खूप सारी उदाहरणं घेतो जे आपण काल नित्य समीकरणावरती आधार घेऊन काही गणित आपण सोडवू शकतो. एका गणितामध्ये एकापेक्षा जास्त क्रिया असतात आणि त्या सोडवायच्या असतात. खूप दिवस झाले आपण दिवाळीच्या नंतर बॅच चालू झाली आणि त्याच्यानंतर जे काही आपण पाठ शिकत होतो पदावल्यांचा नित्य समीकरणांचा वापर कसा करायचा, मागच्या वेळेला कसा प्रश्न होता, प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. आता त्याच जर टॉपिकवर बोलत राहिलो तो टॉपिक कम्प्लीट होणार नाही, बॅच समोर जाणार नाही. विनाकारण जास्त वेळ खर्च न करता तर थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून सोपा होतो. ए चा वर्ग ए प्लस बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर बरोबर. और मध्ये ते आहे किंवा मध्ये ते आहे काल लिहून दिलं होतं. मला वाटते पाठवलं पण ग्रुपमध्ये, तुम्ही तिथं पण चेक करू शकता. थोडंसं ते पाठ कसं होतील सर, नित्य समीकरणांचा वापर केव्हा करायचा, कधी कधी ते न वापरता पण आपण सोडवू शकतो गणित. पण समजा आकड्या मोठा असतील 324 चा घन 512 चा घन, मग कसं काढून ते कसं करायचं तर वेळ वाचतो त्याची. आपण आज एक उदाहरण घेऊया. उदाहरण नंबर पहिला आजचा आहे तर चेक करू आता काय राहतं. राईट आन्सर पदावली ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. आणि ठीक आहे, पण काल एक गणित दिला होता मी, त्याच्यानंतर पुन्हा आज घेऊ आपण झालं. ठीक आहे, एक लक्षात घ्या. काल एक उदाहरण मी दिलं होतं त्याच्यावर थोडासा बोलतो आपण कसं लॉजिक लावलो. उदाहरणं असे असतात. काल असं काही दिलं होतं 2.-1/3, त्यानंतरचं होतं 2.-3/5, 2.-5/7 आणि टिंब इकडे डॉट 2.-999 छेदात होतं 1001 हे असं. आणि मग क्वेश्चन मार्क लास्ट मध्ये ऑप्शन काय दिले होते 991 भागीला 1001, 1001 भागीला 13, 1003 भागीला 3 आणि यापैकी नाही. यापैकी काय होता नाही. तुम्हाला मॅथच्या लेक्चर्स मध्ये कंटिन्यू हजर राहणं आवश्यक असेल. आता मी ते बेजा वजा बाकी ते सांगत नाही बस, डायरेक्टली हात लावून की मग मला काही म्हणा, ह्याच्यात माझा दोष नाही, ह्याच्यात तुमचा दोष आहे समजून घ्या. तरी पण सध्या तरी बोलत आहोत. हा असा काही कालचा एक गणित होता ज्याच्यावर आपण चर्चा केलो, त्याच्यावर आपण बोललो. समोरचा कसा आन्सर येईल असे प्रश्न येतात परीक्षेमध्ये. आणि हे जे आहे ते लॉंग टर्मचे जे असतात, लॉंग क्वेश्चन ज्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक फंडा तुम्हाला सांगितलं होतं. पहिल्या एक पदाचा विचार, फर्स्ट टर्मला एक पद, मग नंतर दोन एक आणि दुसऱ्या पदाचा, एक आणि दुसरा पद. पद म्हणजे संख्या, पद म्हणजे काय, आणि तिसरं मग 1 2 आणि किती 3. मोस्टली 3 पर्यंत जायचा. किती पर्यंत? कालचा उदाहरण आहे, थोडा फास्ट वाटेल तुम्हाला, तो रिव्हिजन आहे. ठीक आहे. असे क्वेश्चन येतात ज्याच्यावर कटापला खूप सारा वेळ बरेच जण विचार करत बसतो. सिंपल आहे. समोरचा नंबर कसा आहे थोडा ऑब्झर्व करा. याला लॉजिक मेथड लावावं लागेल आपल्याला. म्हणजे कसं होईल, यामध्ये पहिल्या पदाचा आपण व्हॅल्यूज काढू तर 3 दुने 6, 6 वजा 1, 6 वजा 1 हे शिकवलं मी पहिले याच्या. म्हणजे याची व्हॅल्यू झाली 5 छेद किती पहिल्या एका पदात. दुसऱ्या 1 आणि 2 पदाचा विचार करू. पहिल्या पदाचं मिळालं होतं 5 छेद 3. दुसऱ्या पदाचं इकडे काढून बघू, कशातच नाही, गुणाकारात आहे. 5 गुणे 10, 10 - 3 7 छेद 3.
5 दुने 10, 10 मायनस 3 7, 7 किती 5 5 कटले. इथं कटल्यानंतर त्यांचा उत्तर किती येतो छेदामध्ये 1. कळलं सगळ्यांना. 7 1 3 1 दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाची व्हॅल्यू 703 आला. मग 1 2 3 3 पर्यंत जाऊन बघा, त्याची व्हॅल्यूज करून बघा. 3 पदांचा विचार केला तर आपण काय करू, आपण पहिल्या पदाची पहिला पद किती होता 507. बरं, दुसरा पद किती होता 705. त्यांची किंमत इकडे आली तर दुसरा पद हा होता. तिसऱ्या पद काय होता 7 दुने 14, 14 मायनस 5 9, 906. यांची व्हॅल्यूज करून बघा. 7 1 7, 7 1 5 1 5, 5 1 9 किती आला 3. इथं ऑब्झर्व केल्यानंतर काय दिसतंय, पहिल्या पदाची व्हॅल्यू 503 आली. दुसऱ्या पदाची पहिल्या आणि दुसऱ्या पदाची किंमत 703. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाची किंमत 903. इथं काय दिसतंय, छेदामधला जो 3 आहे या 3 ची पुढची विषम संख्या किती आहे 503. छेदामध्ये 5 आहे, त्या 5 ची पुढची विषम संख्या किती दिसत आहे 703. या 7 च्या पुढची विषम संख्या किती आहे 9. 9 किती आला 1. आता इकडे बघा, छेदामध्ये किती दिसत 1001. याच्या पुढची विषम संख्या 1003 आणि छेदामध्ये कॉमन किती 1. हे आपला राईट उत्तर होता कालचं. काढायला गेला उत्तर निघणं अशक्य आहे. मलाही काढायला अडचण जाईल. लॉजिकनं याच्यामध्ये काढता येतो, म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल नेमकं वेगळा. कालचा होता, काल याच्यावर बोललो होतो. काल परत एक उदाहरण सांगतो. काल असं मी काहीतरी एक उदाहरण दिलं होतं. हे आता परीक्षेत यायला लागलेले आहेत असे प्रश्न. यंदाची पोलीस भरती तुमची खतरनाक राहणार आहे. फक्त धावणं सोडणार नाही, धावणं सोबत क्लास अभ्यास पण महत्वाचा आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. असा काही क्वेश्चन होता आणि यांचं मग आन्सर करायचा होता क्वेश्चन मार्क. मी थोडासा शॉर्ट पद्धतीने गेलो. याचा आन्सर जर विचार केला आपण, मला वाटते 5 छेद किती आला होता 7, असं काहीतरी आन्सर आला. तुम्ही या गणितामध्ये काल झालाय लास्ट मध्ये नित्य समीकरणावरती बोललो आणि मग नंतर थोडासा 2 उदाहरणं घेतलं होतं या पद्धतीची. तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवून दाखवलं की हा असं करायचे राहतो. खालून वरी जात म्हणजे खालून वर जात म्हणजेच आधी शॉर्टचा पहिले थोडक्यात कसं काढायचं उत्तर तो सांगतो. आधी याचा विचार करा. यांचा जर विचार केला तर आपल्याला काय दिसेल, हा यांचा जर विचार केला तर काय दिसेल आपल्याला 2 दुने 4, 4 आणि 1 म्हणजे हा किती दिसेल 502. मग काय करा तुम्ही यांचा विचार करा थोडासा. छेदाचा अंश मध्ये न्या 2 1 हा असा दिसेल आणि मग हा 1 छेद किती दिसेल सांगा. आणि मग यांचा कॅल्क्युलेशन करा, यांचं करा. 5 1 5 आणि 2 7. मला इथं किती दिसेल हा 7/5. सगळे सांगा 7 किती रे 5. आणि मग लास्ट मध्ये याचा विचार करा. छेदाचा अंशामध्ये, छेदाचा कशाचा आहे हे असं टर्न 5 1 5 आणि छेदामध्ये किती 7. हे आपलं राईट उत्तर होतं. हे असं क्लिक केलं. काय आठवत आहे थोडंसं सगळ्यांना? अरे क्लिअर आहे का? हा थोडासा शॉर्ट पद्धतीनं तुम्ही जर याला स्टेप वाईज जर मांडू शकता, काढू शकता. तसं निघत असेल तर तसं काढा. पण मी थोडक्यात सांगितलं. याला जर आपण जर थोडक्यात स्टेप वाईज जर न मांडलं तर काय दिसेल आपल्याला? खालून वरी चढपासून वरपर्यंत. म्हणजे मी काय करणार, पहिल्या स्टेपला मला हा दिसत आहे 2 पूर्णांक हे असं दिसतंय काहीतरी. दिसतंय तर तिथं 2 दुने 4, 4 आणि 1 किती होतात रे 5/2. मग दुसऱ्या स्टेपला मी काय करेन, मी यांचा विचार करेन. हा 1 दिसतंय, हा 1 दिसतंय, इथं 5/2 दिसतंय.
दिसत आहे इथे सगळ्यांना? अरे क्लिअर आहे का? मग मी काय केलं, हा असं होतं, मग मी काय केलं, या छेदाला अंशामध्ये दिलं, बेक बे एक आणि हा एक म्हणजे 2/3 दिसलं. आणि मग तयार प्रश्न असा झाला तिसऱ्या स्टेपला, हा असा तयार झाला, समजताय? आणि नंतर मग तिसऱ्या कंडिशनला मी काय करतो, यांचा आधी करून द्या कॅल्क्युलेशन. 5 1 5 आणि 2 किती होतात? 7 7. मग 7 हा असा 1 आणि 7 छेद किती आहे? लास्ट कंडिशन मग काय होईल, याचा असं होईल 5 1 5 आणि छेदाला किती आहे? 7. हा आपला राईट उत्तर पाहिजे होता, जो आला समजत आहे? अरे क्लिअर आहे का? तर असे पद्धतीचे प्रश्न प्रकार यायला लागले. तुम्हाला याच्यावर प्रॅक्टिस करायला घेऊ करून घेऊ आपण. आणि ते थोडक्यात लक्षात ठेवायला सांगितलं, 2 3 4 5. ठीक आहे, काल होते, आज एक गणित नवीन वाला घेतो, बघू आता काय राहतो. पण याच्यामध्ये कालही बोललो, आजही बोललो, मला डबल बोलण्याची गरज नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला. चला ठीक आहे. आणि आता आपण थोडंसं जाऊ नित्य समीकरणाचं स्ट्रक्चर काय म्हणतो त्याच्या बाबतीत. नित्य समीकरणे जे बनवले पण लहानच बनवले, चांगला मोठा पाहिजे होता, बरं काही प्रॉब्लेम नाही, बनवले तर सही, तयार ते केले एखाद्याला, तर ते थोडंसं तुम्ही स्ट्रक्चर लिहू शकता. जो मागच्या पोलीस भरतीला प्रश्न होता, ज्यांनी दिली आहे भरती काय मागची, जो एक प्रश्न होता तो त्या बेसवर होता. बस 1 मिनिटाचा काम होता, जो प्रश्न आपण सोडवलो काल भाऊ. पण त्याच्या आधी पहिले बाकीचे गणित चेक करू. जो नंबर 1 उदाहरण लिहा. काय झालं, एवढं क्लिअर आहे? लिहिले तुम्ही सगळ्यांनी? अरे होतं म्हणा, ते लिहिले का? असा आवाज आला पाहिजे. एक उदाहरण असं आहे, 6 गुणिला 6 प्लस 2 गुणिला 2 गुणिला 2. 6 गुणिला 6 वजा 6 गुणिला 2 प्लस 2 गुणिला 2. याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. असे दिसतील तुम्हाला सराव पेपरला म्हणा, प्रॅक्टिस पेपरला, असे खूप सारे गणित दिसतील. तर चेक करायचं, बघू आता काय राहतं. त्याच्यानंतरचं एक आहे, त्याच्यानंतरचं इथं एक आहे, त्याच्यानंतरचं एक आहे दुसऱ्या गुणिला. सेकंड नंबर 11 गुणिला 11 प्लस 5 गुणिला 5 इथे लिहितो परत. 11चा वर्ग प्लस 5चा वर्ग मायनस 11 गुणिला 5. कुणाला जर आन्सर काढता येत असेल तर आधी हे 2 उदाहरण सांगतो. समजा थोडासा मोठा वाटेल तुम्हाला. तुम्ही नित्य समीकरणांचा वापर न करता पण हे सोडवू शकता. नंबर्स लहान आहे, पण नंबर जर मोठे असतील तर आपल्याला त्या समीकरणांचा वापर करता आला पाहिजे. अरे गुड मॉर्निंग. चांगले गणित घेत आहोत यंदा आपण. म्हणजे यंदा म्हणण्यापेक्षा बऱ्याचपैकी रेग्युलरमध्ये चांगलं चालू असते आपलं. तुम्ही झालेल्या गणिता प्रॅक्टिस करा. आणि आता मी पहिल्या गणिताकडे जातो. एक लक्ष, मी काय केलं असतं, एखादा स्टुडंट काय केला असता, सर मला नित्य समीकरणांचा वापर न करताही हा सोडवू शकलो असतो. येस, सोडवला असतो. 6 गुणिला 6 आता काहीच लिहू नको, सोडवू नको. 6 गुणिला 6 दिसत आहे, म्हणजे याच्यामध्ये मला 6चा गणित दिसतोय. कितीचा गणित दिसतोय? 6चा. आणि 6चा घन हा किती असतो सांगा? प्लस 2 गुणिला 2 म्हणजेच हा 2चा काय आहे? घन आहे. अरे म्हणजेच हा 2चा काय आहे? घन आहे. याला सांगण्या
सांगण्याची गरज नाही की 2चा घन किती असतो, 6चा घन किती असतो. तुम्हाला खूपदा बोललं, तुम्हाला लिहून पण लिहायला पण चांगलं होतं. आता इथे चेक 2चा घन इथे दिसतो किती आपल्याला 6चा वर्ग 6चा स्क्वेअर 36 यस 6 गुणिले 2 प्लस 2 गुणिले 2 4 आणि मग 216 प्लस 8 224 वजा भागाकार प्लस मायनस मायनस होईल 36 मधून 12 काढा प्लस मायनस काय होईल मायनस वजाबाकी किती आहे 24 24 प्लस 14 करा 24 प्लस 4 करा 8 करा 224 भागीला किती सांगा. मला वाटते याच्यामध्ये 8 वेळा भाग करतो. किती वेळा भाग जातो रे म्हणजे आपला आन्सर किती पाहिजे क्रॉस चेक करा भाग टाकून बघा लहान लहान ग्रुप देऊन मग आन्सर येईल आपला किती येईल किती येणार. नाही तर तुम्ही असंही करू शकता 14 दुने 28 अरे 14 दुने 14 एक 14 8 होईल 14चा भाग जातो का 84 14 छक्कम 84 एक बे बे आठी निघाला आन्सर. तर समजत आहे का. चला याचं थोडंसं नित्य समीकरण काय दिसतंय ते चेक करू. मला नाही इथं काय दिसतं a चा घन मी इथं मला इथं 2 संख्या दिसत आहेत. मला इथं 2 संख्या दिसत आहेत तर मी काय करेन याला a माने a ला 6 मानून आणि b ला मानतो इकडं किती मानू सांगा 2 आणि मग इथं मला काय दिसेल संख्या मला 2 संख्या शक्यतो 3 संख्यांचा विचार करा 2-3 याचा पोलीस भरतीला देण्याची दाट शक्यता आहे. मग याच्यामध्ये काय दिसेल a चा घन म्हणजे 6चा घन प्लस 2चा काय त्यानंतर इकडे काय दिसतंय 6चा घन 6चा घन इकडे कितीचा घन आहे 2 असे लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही. आणि मग आपल्याला छेदामध्ये जो आहे तो इथं काय दिसतंय कोणाचा वर्ग a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग 6चा वर्ग वजा 6 गुणिला किती दिसणार 2 तुम्ही याला म्हणू शकता AB मायनस काय म्हणू शकता AB मायनस AB म्हणजे हे कोण आहे B कोण आहे मायनस AB म्हणजे 6 गुणिला 2 साइन गुणे अरे साइन गुणे पण हे प्लस आहे मायनस आहे प्लस मायनस काय होईल मायनस म्हणजे 6 चा वर्ग मायनस 12 त्यानंतर इकडे काय दिसतंय एक काम कर ए किती मानलो आपण एक लक्षात थोडंसं काल जे लिहून दिलंय ते बरोबर तुला लक्षात ठेवावं लागेल. काल जे लिहून दिलं ग्रुपला जे पाठवलं ते चांगलं लक्षात ठेवा. नित्य समीकरणाचा इथं वापर करणार आहोत मी आता असं सोडवू शकता येस काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काढा उत्तर काढा आपलं उत्तर असं आला पाहिजे नीट चेक. मी काय म्हणणार a चा घन प्लस b चा घन छेदामध्ये a चा वर्ग वजा ab दिसतंय मला आणि प्लस काय दिसतंय का b चा वर्ग. चला सांगा सगळे कोणाचा वर्ग ते याचं स्ट्रक्चर कसं बनेल नीट लक्ष द्या. a चा घन प्लस b चा घन यांचा काय दिसेल मला यांचा काय दिसेल मला तर a चा याचा विस्तारित रूप काय याचा विस्तारित रूप काय काय शिकवू याचा विस्तारित रूप काय याचा विस्तारित रूप काय बरोबर काय म्हणल्या a चा वर्ग प्लस परत a चा वर्ग प्लस बरोबर लिहिले का तुम्ही a चा वर्ग मायनस दिसतंय ना दोन्ही याच्यामध्ये मांडू शकतात असं a मायनस b. चला याचा वाला पहिला वाला a मायनस काय दिसतंय b
त्याच्यानंतर समोर a मायनस बी आणि मग समोर काय दिसणार a प्लस a चा वर्ग प्लस काय दिसतो आपल्याला b चा वर्ग आणि प्लस मध्ये काय दिसतंय मी लिहिले का नाही बरोबर हा हो हो करेक्ट आहे ते पण तुम्हाला ते व्यवस्थित लिहून घ्यायचा होता बरं a मायनस बी त्याच्यानंतर काय दिसतंय अरे असा होता रे तो दिसतंय दुसरा पण लिहू शकता हा a प्लस काय दिसतंय b त्याच्यानंतर इकडे समोर काय दिसतंय a चा वर्ग वजा ab त्यानंतर प्लस b चा काय दिसत वर्ग हे असा स्ट्रक्चर बनला होता तुम्ही असे नाही लिहिले हां नाही तर मायनस चिन्ह टाकले तुम्ही प्लस पाहिजे होतं ए मायनस बी झाला ते ए प्लस काय पाहिजे होतं हां बरोबर इकडे तिकडे होऊ शकते काय प्रॉब्लेम नाही काय म्हणतो अच्छा तिसरा खालचा काय म्हणतो मायनसचा आहे सॉरी तो मायनसचा आहे आणि वरचा काय दिसतं प्लस करेक्ट आहे मी मायनस करेक्ट ए चा घन मायनस बी चा घन तो नाही तिकडे वरती दिसते आपल्याला ए चा घन प्लस कोणाचा घन बी चा त्याचा विस्तारित रूप काय आहे ए प्लस बी तर असं काय बोला काय आहे ए प्लस बी समोर काय दिसतं ए चा वर्ग मायनस ए बी प्लस बी चा छेदामध्ये आपल्याला ॲज इट इज जसा आहे तसं लिहून घ्या छेदामध्ये काय दिसतं ए चा वर्ग समोर बोला काही लिहू नको नीट लक्ष दे ए मायनस बी क्रम इकडे तिकडे करू शकता काही प्रॉब्लेम नाही प्लस बीचा काय वर्ग काय असं आहे अरे दिसतंय का सगळ्यांना आता मला सांगा हे कटलं अरे कटलं का वरती फक्त उरला ए प्लस बी तुम्ही ए किती मानले 6 बी किती आहे 2 आणि मग 6 प्लस 2 आन्सर किती आता राईट आन्सर हे एवढं सारं करायची गरज नाही हे फक्त माहिती पाहिजे समजत आहे आता इकडे एक लक्ष द्या आता इकडे चेक करा तुम्ही आता 11चा घन काढाल 5चा घन काढाल मग 11चा वर्ग काढाल 5चा वर्ग काढाल हे कधी पाठवणार की इथं मांडण्याची गरज आहे जसं तुम्ही नंतर एक एक गणित सोडवत जाऊ डायरेक्टली इथं ट्युटोरियल करा थोडासा याचा वापर करा इथं काय दिसतं आपल्याला चेक करा हा मला इथं सांगा संख्या किती दिसत आहे 2 संख्या किती दिसत आहे 2 क्लासला 2 दिवस न येणं मागचं कारण तुमचा काय होतं मला समजत नाही कारण माहिती आहे का तुम्ही जर आता जर कनेक्ट जर झाले असेल थोडं ॲडजस्ट करा समजून घे समजेल सगळ्यांना इथे ज्यांनी नाही लिहिलं आहे काहीच आणि क्लास झाल्यानंतर हे सगळं जरा लिहून घ्या त्याच्यामधले 5 तुम्हाला खूप महत्त्वाचे 1 2 तिसरा नंबर आणि लास्ट मधला 6 आणि 7 पहिले 3 लास्टचे शेवटचे 2 हे तुमच्यासाठी खास इम्पॉर्टंट असते मी थोडा इकडे जातो नीट लक्ष मला नाही इथं काय दिसतंय मी असं 11चा घन मग 5चा घन काढण्यापेक्षा मला इथं काय दिसतंय 2 संख्या दिसतात मी ए ला म्हणजे एक संख्या मानतो 11 आणि बी ला मानतो दुसरी संख्या किती आणि मग इथं काय तयार होईल तर हा ए चा घन प्लस कुणाचा घन बी चा छेदामध्ये हां ए चा वर्ग प्लस काय दिसतंय बोला कुणाचा बी चा वर्ग मी काल शिकवलं मायनस काय दिसतंय ए बी मायनस कोण दिसतंय ए बी असं दिसतंय मला एक सांगा तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकता इकडे तिथे कसं तयार होईल स्ट्रक्चर हे सांग याचा विस्तारित रूप चेक करा ए चा घन प्लस बी चा घन काय दिसेल विस्तारित रूप ए चा वर्ग प्लस त्यानंतर काय दिसेल ए बी त्यानंतरचा प्लस मध्ये दिसलं की मायनस मध्ये ए प्लस बी ए चा वर्ग परत काय आहे आपला लिहिलो
वर्ग नाही, ए प्लस काय आहे बी, इकडे बोल ए चा वर्ग प्लस काय ए चा वर्ग, तिथे चेक करा प्लस नाही मायनस मध्ये मायनस कोण आहे ए बी आणि प्लस बी चा काय दिसेल ब्रॅकेट कंप्लीट. आता क्लिअर चेक करा, नीट लक्ष द्या. या क्रमला तुम्ही इकडे तिकडे नेऊ शकता, काही टेन्शन नाही, काल शिकवलं. म्हणजे याला मी असंही लिहू शकतो ए चा वर्ग वजा ए बी आणि मग प्लस कोण आहे बी चा. कॅन्सल झालं, अरे झालं का. आणि मग आपला आन्सर ए प्लस बी, ए प्लस बी. ए किती पकडलो आपण 11, बी किती पकडलो आणि मग सगळ्यांनी सांगा 11 आणि 5 किती होतं. हे आपलं योग्य उत्तर, राईट आन्सर. मला एकदा पुन्हा एकदा समजावून सांगतो. हा जर काही असा स्ट्रक्चर जर दिसला तर याचं विस्तारित रूप काय आहे सर, ते हे आहे. हे ऑलरेडी असं दिलं होतं. याचा विस्तारित ए चा घन प्लस बी चा घन, पुन्हा एकदा समजावून सांगतो. याचा विस्तारित रूप असो ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी, पुन्हा इकडे ब्रॅकेट ए चा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा वर्ग. बरं, मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही इकडे तिकडे देऊ शकता. त्याला तुम्ही याला मायनसला मधात आणलो आणि बी चा वर्ग प्लस तो लास्ट मध्ये दिला, कॅन्सल झाले आणि प्लस दोनच होते. ए प्लस कोण उरलं बी आणि आपलं उत्तर डोळ्यासमोर दिसतं. समजत आहे का. काही जणांना वाटलं की सर मी नित्य समीकरण वापरून नाही की घन काढू शकतो, पण मला तरी असं वाटतं की याच्याने गेलं तर एकदम सोपं जाईल. अरे जणांनी नाही, ते लिहून घ्या. लिहा, व्यवस्थित द्या. आणि व्यवस्थित सुटसुटीत द्या. झाले. मी काही गणित लिहून देतो, तुम्ही मला याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न
करा असं माझं म्हणणं. ऑप्शन पण देतो, काढून करतो. क्वेश्चन नंबर 1 आजचा पहिला म्हणजे झाले 2 आणि आपण 0.96 चा घन, 0.1 चा घन, 0.996 म्हणजे 96 चा घन प्लस 0. ट्राय करा, करून बघा. मागच्या पोलीस भरतीचा आपण सोडवलं होतं, ते तुमच्या माहितीसाठी पुन्हा लिहून देतो. हा पोलीस भरती 2024 मधला प्रश्न आहे. शिपाई नित्य समीकरणावर आधारित होता. लक्षात घ्या. असा प्रश्न होता. हो, कालचा पुन्हा एकदा ट्राय करू. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, ग्रुपला जॉईन आहेत, जे लोक जे नाही आहेत त्यांना शेअर करा वाटलं ते वापर करून ट्राय करा. आता काय करणार? आता याचा वर्ग काढत बसाल का? या मोठ्या संख्येचा वर्ग काढत बसाल का? मग ते नित्य समीकरण कामाने काढा.
कोणी जर काढला असेल पहिल्या नंबरचा क्वेश्चनचा दुसऱ्या तिसऱ्या मला कमेंट करू शकता. याचं किती असेल? कोण कोणी काढलं? गुड, शाबाश. ऑप्शन नंबर किती वगैरे? पहिला. यस. काय दिसत आहे हा गणित? हा मागचा स्ट्रक्चर आहे, सेम मागचीच कंडिशन आहे, फक्त थोडं कनेक्ट करा. याचा जर मी विचार केला ते मागचीच दुनिया आहे, मागचा थोडासा आधार आहे. इथं हा दोन संख्या मला दिसत आहे, ए दिसत आहे, बी दिसत आहे. तुम्हाला तिसरी संख्या वाटेल, पण ही तिसरी संख्या नाही. हा ए बी आहे. चेक करा, हा कोण आहे? ए बी आहे. तुम्ही जर याला ए मानले, याला जर बी मानलं तर आपल्याला सरळ सरळ याचा आन्सर काय दिसेल? ए मायनस बी. म्हणजे कसं दिसेल? मागच्या नुसार जर गेलो तर आपल्याला डायरेक्टली हा दिसेल ए मायनस बी. म्हणजे नेमकं काय? ए किती आहे? ए किती मानला आपण? 0.6 मायनस 0.8, जे की उत्तर आहे आपला 0.86. 0. किती रे? 86. वजा बाकी आहे, करून बघा. आता तुम्ही मला असं नका विचारू सर वजाबाकी करून दाखवा, कारण हे आपण शिकलो आहोत की वजाबाकी करायचं कशा. अरे समजत आहे का? नसेल समजत पुन्हा एक वेळा सांगतो वजाबाकी कशी करायची. 0.96 वजा 0. किती आहे? 1. येऊ शकता 0, काही प्रॉब्लेम नाही. मग आपल्याला काय दिसेल? 6 इकडे दिसेल, 9 मधून 1 गेले 0. किती? 86, जे की आपलं उत्तर आहे. कसं बघ, हा ए चा घन, अरे हा कोणाचा घन? ए चा. वजा हा कोणाचा घन? बी चा. याच्यामध्ये मग तुम्ही घन काढत बसाल का? 0.96 चा घन काढत बसाल का? 0.1 चा घन काढाल का? त्यापेक्षा पण गिनती समीकरणाचा वापर करा. तुम्हाला मोस्टली सांगितलं की परीक्षेत 4-5 जे आहेत ते तुम्हाला जास्ती विचारतात. पुढचे जे आहेत ते मोठ्या परीक्षेला वगैरे येत असतात. 5 जे लक्षात ठेवायला सांगितलं तुम्ही, ते समोरचे 3 आणि लास्टचे 2, फक्त तुम्हाला ते 5 लक्षात ठेवणार. बाकी तुम्ही एका मिनिटामध्ये आन्सर काढा, जे की मी काल शिकवलो. इकडे चेक करा, हा ए मायनस ए चा घन मायनस कोण आहे? बी चा घन. वरची कंडिशन. खाली मला काय दिसत आहे? खाली मला काय दिसतंय? सेम स्ट्रक्चर दिसतंय. ह्याच्यात काय झालंय तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय तर याचा विस्तारित रूप जर आपण चेक केलो, याचा विस्तारित रूप काय दिसेल आपल्याला? ए मायनस बी. समोर काय दिसतं? ए चा वर्ग परत प्लस ए बी आणि लास्ट मध्ये काय? बी चा वर्ग. समजलं इथपर्यंत? हे याचं स्ट्रक्चर आहे, विस्तारित रूप. त्याच्यानंतर खाली काय दिसेल? मला इथं नीट लक्षात आहे. खाली काय दिसेल? हे ए आहे, हा बी आहे, हा ए बी आहे. हा कोण आहे सांगा? ए बी. हे कसं ओळखता येईल? 0.96 ए गुणिला 0.1 करा तर मला ए बी चा अर्थ आहे कशातच नाही, म्हणजे कशात असतात? यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केला तर आपला आन्सर येईल 3 घरानंतर पॉईंट, म्हणजे 0.0 किती येणार सांगा? समजत आहे का? म्हणजे हा ए आहे, हा बी आहे आणि हे कोण आहे? ए बी. म्हणजे आता मला काय दिसेल? सेम कंडिशन, म्हणजे हा ए चा वर्ग प्लस तिकडे काय आहे? हा ए बी. एकदम करेक्ट. लास्ट मध्ये असं दिसतंय मला इथे याच्यावर.
आणि मग हे कॅन्सल होईल डायरेक्ट आणि आपलं फक्त उरेल कोण ए मायनस बी म्हणजे कोण 0.96 वजा 0.1 जे की उत्तर पर्याय नंबर किती करेक्ट थोडाफार कनेक्ट होत आहे. अरे होत आहे का हे लिहिल्यानंतर तुम्ही तिथं चिटकवलं लिहून घ्या नंतर लास्टमध्ये ज्यांनी नाही लिहिले त्यांनी आपण थोडासा इकडे पहा 24 पोलीस भरती 2024 कालही सांगितलं तो आन्सर सांगा काय 4 मिश्र अपूर्णांकात संख्या दिल्या होत्या बाकी सेम दुनिया मिश्र अपूर्णांकाला मी साध्या अपूर्णांकात लिहतो 17 चोक 68 एक किती होतात 69 किती होतात आणि छेदामध्ये किती आहे प्लस इकडे किती दिसत आहे 17 आणि इकडे काय आहे वर्ग त्यानंतरचा वजा 17 चोक 68 69 छेद किती आहे वजा 17 छेद किती आहे याच्यामध्ये पण काय दिसत आहे आपल्याला ए मायनस बी चला बोला काय दिसत आहे ए मायनस बी ए मायनस बी दिसत आहे ए मायनस बी दिसत आहे ए मायनस बी आणि मग याच्यामध्ये आपण दुसरे जर याचं चेक केली दुसरं जर याचं चेक केलं तर आपल्याला एचा वर्ग मायनस बीचा वर्ग दिसत आहे असा पहिली संख्या मग आपण हे दोन संख्या दिसते आपल्याला चला बोला पहिली संख्या 2 मग मी काय केलं एचा वर्ग मायनस बीचा वर्ग सेम याच्या पद्धतीने पण तयार होईल तुम्ही छेदामध्ये पण असं करू शकता पण मी काय करणार डायरेक्ट याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो याचा परत एक कंडिशन राहते काय राहते 4 येईल काय बोललो 4 और मध्ये आहे वर्ग वर्ग पा वर्ग एक घन होता सॉरी हा हे काय होतं रे अरे बोला रे काय होता आणि हा काय ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग विस्तारित रूप काय आहे त्याचा 4 आहे अरे किती आहे बी 4 आहे बी म्हणजे काय करतो 4 गुणाकारात ए किती आहे सांगा सांगा 69 चे किती 17 आणि इकडे काय दिसतं बी किती दिसतं 17 चे 17 17 कॅन्सल 69 कॅन्सल मागच्या पोलीस भरतीमध्ये आन्सर पाहिजे होतं किती 4 समजत आहे ना याला याचा ऑप्शन दिलं नव्हतं काय दिसतंय रे याच्यात सेम 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 ए चा वर्ग वजा बी चा वर्ग पुन्हा काय दिसतंय तिथं नाही याचा वर्ग काढत बसल तर अख्खा घरीच होईल म्हणजे वेळ चालला नाही आणि खाली काय दिसतंय मला ए मायनस बी याचा विस्तारित रूप काय आहे 4 बी घेऊ शकता अपूर्णांकात होते किंवा मग दुसरं ऑर मध्ये हा ए प्लस बी परत ए मायनस अरे ए मायनस काय दिसतंय दिसतंय बघा ए प्लस बी आणि ए मायनस बी ते उत्तर आपलं कसं आहे ते चेक करा थोडासा नीट लक्ष दे असे जरी केले असते तरी आपलं उत्तर तोच आला असतं 4 बी का बरं घेतलं अपूर्णांकात अरे याला बघा याचा ऑर मध्ये हा 4 ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग मी हाही लिहू शकता विस्तारित रूप ए प्लस बी त्याच्यानंतरचा ए मायनस बी किंवा ऑर मध्ये तो होता काय होता 4 हे लिहून दिले मी काल अरे क्लिअर आहे का आणि मग आता आन्सर कसा मिळेल बघा हा डायरेक्टली मला काय दिसतं इथे लिहून देतो ए मायनस बी चला एक काम करा हे पडले अरे पडलं का आता फक्त उरला ए किती मानलं 6009 सॉरी 69,800 किती रे 42 वजा नाही प्लस किती दिसतंय 30,118 किती आन्सर आला 1 लाख बरोबर होता का पण सगळ्यांना क्लिअर आहे
बरोबर तर राहायला पाहिजेतच. ऑप्शन नंबर बेरीज करा. 8 आणि 2 10 0 हातचा 5 आणि 4 9 आणि 1 10 0 हातचा 8 आणि 1 9 9 आणि 10 0 हातचा 9 आणि 1 10 0 हातचा 6 आणि 3 8 6 आणि 3 9 9 आणि 10. मला वाटते 1 लाख. किती लाख सांगा? 1 लाख. हे याचा ऑप्शन मध्ये पण होता. राईट आन्सर तुमचा 1 लाख. पुन्हा एकदा रिपीट बोलतो, नीट लक्ष दे. मी ऑब्झर्व केलं याच्यात तर मला 2 संख्या दिसतात आणि ते हे या पद्धतीने दिसतात. एचा वर्ग मायनस बीचा वर्ग. एका संख्येला जर 2 वेळा गुणले तर ते वर्गाची व्हॅल्यू स्क्वेअर व्हॅल्यू. एका संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणले तर घन. अरे काय बनल? घन. तर याचा वर्ग काढत नका बसू. साधी बेरीज वजाबाकी आहे. बेरीज करणं आहे साधं. याचाच विस्तारित रूप हा आहे. याचं विस्तारित रूप हा आहे. थोडं तुम्ही 2-3 वेळा जर सोडवून पाहिले तुम्हाला हे मांडायचंही गरज नाही. सेकंड मध्ये आन्सर निघेल. हे मायनस मायनस कट होईल आणि फक्त उरल हा एक प्लस 2. म्हणजे काय करायचे? क्लिअर आहे आता? लिहिले काय सगळे? काही जणांना नोट करून घ्यायचं असेल तर लिहा. आपल्या कधी कधी सराव पेपरला असे प्रश्न दिसत होते नाही. असा निघाला प्रॅक्टिस न होऊन जाईल. भागू नका. माणूस सुट्टी नाही मला. पदवी आपली पूर्ण स्टॉप होईल. तरी पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 असे कितीतरी उदाहरण घेतलं आपण. तुम्हाला विचारेल ना रे पोलीस भरतीला मागे आला होता म्हणजे लक्षात ठेव. पुढल्या याच्यामध्ये दाट शक्यता आहे. कधी कधी काही काही क्वेश्चन रिपीट होतात. रिपीट म्हणजे आकडे बदलतात, फक्त क्वेश्चन तोच राहतो. असे असतात कधी कधी. अरे राहते की नाही? चान्सेस तर जास्त राहते. हा तो प्रश्न पोलीस भरतीला होता जे की तुम्ही एका मिनिटामध्ये काढू शकता. काढलो आपण. अपूर्णांकामध्ये होतं तर म्हणून त्याला a चा वर्ग मायनस b चा वर्ग बरोबर 4ab असं दिसतंय. तुम्ही जर सोडवायला गेले तर काय करायला लागलं असतं? तुम्हाला तो गुणाकार करायला लागला असता. 17चा भाग द्यावा लागला असता. क्रॉस नाही होती, ते कट नाही होणार, कारण कशात आहे? प्लस मध्ये आहे. लक्षात ठेव. याला काटाकाटी करशील, असं नाही करता येईल. याची बेरीज करायला लागेल. याचा छेदाचा लसावी काढून मग त्याची व्हॅल्यूज काढायला लागला असता. तुला खूप सारा वेळ गेला असता. सोडवले असते पण वेळ लागला असता. आणि तसं जर मांडले तुम्ही या पद्धतीने या विस्तारित रूपमध्ये, तर जे करून आपल्याला सोपं जाईल सगळ्यात. समजत आहे? काही जण म्हणतील सर मागच्या वर्षी टॉपिक लावून नाही घेतलं. मागच्या वर्षी आपल्याला थोडासा अंदाज पण घेतलो होतो आपण, तिथं चांगल्या पद्धतीचे आले होते परीक्षेत. पण असे जे काही होते
जे जे बाहेरच्या जिल्ह्याच्या एक्झामच्या होतात त्याच पद्धतीचा पेपर होता पॅटर्न. तुम्ही यावेळेस सुद्धा चांगल्या तयारी करा, त्यांच्यापेक्षा बऱ्या पेपर होता मागचा, जे की आपण एक 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 टप्प्याटप्प्याने शिकत आहोत. निघाला पण खतरनाक टॉपिक सध्या याच्यावर बोलू. क्लिअर आहे का सगळ्यांना? चला मी काही गणित देतो, त्याचा मला एका प्रश्नाला 2 मिनिटं वेळ असेल आणि तो मला आन्सर काढून दाखवायचा पटकन. एका प्रश्नाला 2 मिनिटं असेल. ज्यावेळेस मी लिहे आन्सर काढून टाकायचा, मग मी सॉल्व करताना पर्याय माझे लिहून होतील तेव्हा सोडवायला लागा, आधी प्रश्न व्यवस्थित लिहा. मी प्रत्येकाकडे येऊन बघणार आहे, मी मला आन्सर काढून दाखवले पाहिजे. आता मी ते ए बी हे वगैरे मांडायची पण काही गरज नसेल. ज्यांचं गणित चांगला येत आहे त्यांना ते मांडून सोडवण्याची गरज नाही, तुम्ही काढू शकता, ते काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला स्टेपला मार्क नाही, आन्सरला मार्क आहे. पर्याय देतो. 412 गुणिले 424 प्लस 424 गुणिले 112 प्लस 112 गुणिले 112. ऑप्शन पाहिजे होते. 416 112 बघेल काय सुटली मार्ग म्हणणं काय राहुल पुढे सोनारा या भजाचे नंबर द्यायला पाहिजे. त्या तुमचे कारनामे सांगतो. तुम्हाला काय वाटतं? सगळं माहिती राहते. मी राहतो पुढं हे तिथं तुम्ही रूम करून असता म्हणजे माझे लक्ष नाही राहत का? अरे राहते की नाही? त्यासाठी गेलं ठीक आहे. थोडं अभ्यासाकडे लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला समोर जाऊन तुमचं चांगलं होईल. हा असं दिसतंय आणि हा इकडे इकडे लिहून देतो पुन्हा एक सेकंड नंबर 2 आणि मी तिसरा गणित हाय देतो 6 मिनिटं.
ज्याला वाटते की मी माणूस सोडवतो माणूस सोडवा. काय वेळा झाला ते? ठीक आहे. काढा 6 मिनिटं वेळ आहे. मोठा मोठा दिसेल पण नंतर ते नाही. 424चा धन काढत बसाल का? 112चा धन काढाल का? हे नाही. काही जणांनी आन्सर काढलाय बघ. निघत आहे काही जण. काही जणांनी पहिल्याच आन्सर काढले. छान. काही जण पहिल्याचा आन्सर काढून दुसऱ्यावर चालले. ते जण माणूस सोडतात. ते काही जणांना चांगलं तरी चाललंय त्यांचं म्हणजे जमलं डायरेक्ट संख्या म्हणून काढतात. तेच तर खरी मजा आहे. तर आमचं उत्तर निघालं पण पर्याय पण दिसत नाही आम्हाला आहे ना. असं झालंय ना. आता नीट लक्ष द्या. आता लिहिणं थांबव. झाले तुमचे 6 मिनिटं. नाही व्हायच्या 2 मिनिटं राहिले. सोडवा.
ऑप्शन चला पहिल्याचा आन्सर जवळपास सगळ्यांनी काढला किती आलं पहिल्याचा 312 पडी आपण बघा आता तुम्ही मिनिटांमध्ये काढले मला वाटते हा a चा घन मायनस b चा घन a चा घन मायनस b चा घन म्हणजे a चा घन मायनस b चा घन त्याचा विस्तारित रूप काय आहे सांगा a मायनस a चा घन मायनस b चा घन a मायनस परत a चा वर्ग प्लस ab प्लस b चा वर्ग खाली काय दिसतंय a चा वर्ग प्लस मला वाटते हे अरे हे काटाकाटी नको करा काय म्हणता समस्या आहे का काटाकाटी नका करू कारण हे कशात आहे सांगा प्लस मायनसचं साइन दिसतंय ना आपल्याला हे काटाकाटी होणार नाही ज्यावेळेस गुणाकारात मध्ये असतात तरच आपण ते कट करू शकतो आता काटाकाटी करत बसा करायचं नाही a चा वर्ग आणि मला वाटतं तुम्ही ab म्हणू शकता प्लस ab आहे ना रे प्लस मध्ये म्हणजे a प्लस b आणि लास्ट मध्ये काय b चा वर्ग कटला ना डायरेक्ट कॅन्सल होईल a मायनस काय दिसतं b आता दोन संख्या दिसतात पहिली संख्या 424 वजा 112 आला आन्सर सगळ्यांचा दुसरा नंबर जातो उत्तर सांगा दुसरा नंबर जातो उत्तर सांगा याचा ट्राय केलं बघ आता इथं थोडासा व्यवस्थित लक्ष दे लिहू नको आता लिहायला देतो तर तुम्हाला वेळ आता मला असा काढता आला असता कसं काढता काही करू नको नीट लक्ष दे काय स्ट्रक्चर बनलाय बघ मला वाटते थोडा उलटा केलाय म्हणजे काय दिसतंय 4 गुणिले 4 म्हणजे 4 चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग a चा दोन संख्या दिसतंय इथं वजा काय दिसतंय आपल्याला इथं तर प्लस मायनस दिसतंय म्हणजे याच्यामध्ये ab काय म्हणू शकतो सर आपण प्लस कोणाचा वर्ग b चा छेदामध्ये चेक करा हा तो बघा सारखा दिसतो हा कोणाचा घन कोणाचा घन वजा परत प्लस कोणाचा घन b चा घन मला वाटते हा स्ट्रक्चर असं आहे a चा वर्ग वजा ab तर b चा वर्ग याचं काय बनेल आता सांगितलं a वजा b आणि a वजा काय a
कसा की ए प्लस काय समोर काय दिसत ए चा वर्ग वजा ए प्लस मला वाटते हे कॅन्सल होईल आणि कॅन्सल होणार की नाही ए प्लस बी उरला अंशामध्ये का छेदामध्ये अंशामध्ये का छेदामध्ये खालचं कटलं काही उरलं नाही त्यावेळेस राहते व्हॅल्यूज किती ए आणि मग हा समजला का मला सांगा याचा जर इथे कट झालं म्हणजे याचा आन्सर किती राहतो हे लक्षात ठेवून तुम्ही जर काटाकाटी जर केले आणि काही उरलं नाही त्यावेळेस त्याचा आन्सर किती असतो मी असं जर केलो 2 भागीला 2 हा इकडला तो इकडला मग याचं उत्तर किती आहे वरचा किती आहे वरती किती उरलं सांगा आणि ए प्लस बी म्हणजे ए किती 4 बी किती 4 आणि 5 9 पण मला ऑप्शन मध्ये असं दिसतंय का पर्याय दिसतंय का मग थोडसा नीट लक्ष दे काही म्हणजे सर पर्यायामध्ये नाही गणित रॉंग आहे अजिबात नाही नीट लक्ष दे तुला यांची किंमत काय लागेल की कशी येते 5/190 नाही शक्य नाही भाग जाणारच नाही तसं म्हणजे एक मध्ये येणारच नाही मिश्र पूर्णांक तर नाही दिला 12 9 12 1 12 6 उरले 69 नाही जाणार 16 1 16 2 29 उरले सोडून तर बसणार 21 चा मला वाटते हो कोणाने भाग जाऊ शकतो डायरेक्टली 21 ला पण भाग देऊ शकतो 21 1 121 सॉरी 21 1 21 21 9 किती 190 शक्य आहे अरे याचा लहान रूप द्या संक्षिप्त रूप 21 1 21 21 9 189 हा असा आहे पर्याय हा दिला नाही हा दिला याची किंमत पण किती आहे सांगा मजा वाटली काय ऑप्शन नंबर किती म्हणून परीक्षेत कधी कधी असेल अरे राहते की नाही लिहा किती वेळा लिहिले ते का बुक्स मध्ये 3 वेळा 2 वेळा लिहायला सांगितलं होतं किती वेळा लिहायला सांगितलं होतं रे 2 वेळा लिहिले का सगळ्यांनी नाही कारण काय होतं आज जे आले नवीन आणि तो स्ट्रक्चर लिहून घ्यावा तोच काढा लिहा आणि त्याच्यामधले 5 जास्त लक्षात ठेवायचे वरचे 3 आणि सगळ्यात खालचे 2 हे सगळ्यात जास्त लक्षात ठेवा तसं 5ही लक्षात ठेवलं तरी चालेल पण 5 ते सोपं आहे किमती घेऊन आपण काढत होतो मला तरी असं वाटतं की मी आता काढू शकता आता ते खालचे 2 हे जे 2 आहे हे तुम्ही सोडवू शकता हे 2 3 आणि 4 नंबरचा लास्ट 2 सोडवलेले
काढले काय ना तिसरा कोणी काढला असेल तर सांगा मला तिसरा पर्याय नंबर किती तिसरा राईट आन्सर सगळ्यांचा का खरंच गुड काय म्हणलं याच्यात मला त्या एचा वर्ग दोन संख्या दिसत आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग एचा वर्ग वजा बीचा वर्ग एचा वर्ग वजा बीचा वर्ग दोन संख्या ना एकमेकांशी बरोबर एचा वर्ग वजा एका संख्येला त्या संख्येने दोन वेळा बोललं तर गुणाकार वर्ग एचा वर्ग बीचा वर्ग याचा विस्तारित रूप काय आहे ए मायनस एचा वर्ग मायनस बीचा वर्गचं काय ए प्लस बी ए प्लस बी त्यानंतर ए मायनस प्लस एवढंच आहे का एवढंच काय एचा वर्ग बीचा वर्ग वर्गाची कंडिशन आहे कोणाची कंडिशन आहे आता लिहत नाही ते एचा वर्ग बीचा वर्ग लिहायची गरज आहे का खाली काय दिसत आहे ए मायनस चला कटलं आहे तुला फक्त दमदार कार्यक्रम आहे ए किती मानाल 2.46 प्लस कोण आहे 8 आहे 8 आणि 1 किती 392 मग मूल्य अंशामध्ये की छेदामध्ये अरे बाबा अंशामध्ये का छेदामध्ये ही काटाकाटी समजली का अरे काटाकाटी समजली का ठीक आहे वरती फक्त कोण उरला नको मेंढा वरती फक्त उरला म्हणून काय करणार तुला दुसऱ्या दिवशी दिसत नाही परत स्किप होते करतो ए प्लस कोण आहे मग मला काय करावं लागेल ए प्लस बी म्हणजे ए आणि बी यांची काय करावं लागेल तुम्ही रेग्युलर राहा रोज तुम्ही दिसत नाही ना एखाद दिवशी मला असं वाटतं की मी टॉपिक सुट्टी देऊ तर काय करू बॅचला कारण दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आला आता हे बरं आहे थोडासा बेसिक पण आहे आणि तुम्हाला समजेल पण मधात जरी आले तरी समजते याला शिकवतो ते घातांकीमधल्या संख्या कशा ओळखायच्या आन्सर कसे करायचे सगळे घेणार आहोत बऱ्यापैकी चांगल्या गोष्टीला गणित घेणार आहोत तर तुमची तयारी पाहिजे तुमचा दुसऱ्या पुढच्या भरतीत नाही असं आहे ना 3 पॉईंट किती आला कुठं आला ऑप्शन मध्ये दिसत आहे का दिसत आहे का अरे आपल्या इथे दिसत आहे का 392 छेदामध्ये काहीच छेदामध्ये काही आहे का काही नसते त्यावेळेस छेदामध्ये किती मानता मी काही शिकवलं तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलं जर समजा हा अंशामध्ये पॉईंट काढून याला आणि हे वरचे जे पॉईंट आहे अंशामध्ये खालती शून्याची जागा देऊन द्यायची मला जागा द्यायची किती झाल्यानंतर पॉईंट होता 2 शून्य झाले हा पर्याय इथे दिसताय का ऑप्शन नंबर किती क्लिअर याचा तुम्ही डायरेक्ट तोंडी सांगू शकता किंवा 2 मिनिटात तुम्ही मिळू शकता आता मला काय करायला लागलं असतं 98 गुणिले 98 76 गुणिले 76 संख्यांची वजाबाकी अरे बाबा ते बहुत झालं असा हा मला इथे दिसतंय एचा वर्ग मायनस बीचा वर्ग बऱ्या एचा वर्ग मायनस बीचा वर्ग काय दिसतंय ए प्लस बी त्यानंतर ए मायनस चलो याच्यात जाऊ आपण ए प्लस बी 98 प्लस 76 किती होता असं होतं काय हे एचा वर्ग मायनस बीचा वर्ग दिसतंय का एचा वर्ग मायनस प्लस बीचा वर्ग ए प्लस बी बरोबर ए मायनस बी चला ए प्लस बी करा 98 प्लस 76 8 आणि 6 8 आणि 6 14 14 ची 4 8 चा 1
9 आणि 7 16, 16 ने 100 किती आला रे? 74. कशात नाही म्हणजे कशात? a मायनस b. 98 मधून 70 वजा करा. उरलं किती? हे तुम्हाला आलाच पाहिजे ना? अरे मराठी समजताय का? हे काढता आला पाहिजे. दिसेल मोठा मोठा पण सिंपल आहे. करायचं काही नाही, लक्ष दे. 8 मधून 6 गेले किती? 2. म्हणून जो पहिला मी फर्स्ट टाइम जो दिवाळी नंतर जो पहिली बॅच घेतलं त्याच्यात पहिला टॉपिक शिकवलो बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची. घेतला आहे ना? हो की नाही? काही जण म्हणतील सर आम्हाला बेरीज येतात. येत जरी असल्या तरी ते अपूर्णांकाची बेरीज, पूर्णांकाची बेरीज, दशांश पूर्णांकाची बेरीज, मिश्र अपूर्णांकाची बेरीज घेतला होता. अपूर्णांक टॉपिक झालाय पण फक्त बेसिक झालाय. त्याच्यातले उदाहरणं व्हायचे पुन्हा. भाग 1, भाग 2, भाग 3 असे 4-5 टॉपिक आहेत त्याच्यात. सगळं क्लिअर करू, सगळ्यांचं होऊन जाईल. अरे आहे का लक्ष सगळ्यांची? चला आता इतर एक लक्ष दे. मग मला एक सांगा a मायनस b किती लिहिले वजा करा. पुन्हा 174 गुणिला 22 किंवा असा लिहितो. काही जणांना सर आडव्या आडव्या मांडा, उभ्या उभ्या मांडा, तर उभा उभा होतो. 74 होते. बेचो आता गुणाकार नीट लक्ष दे. पुन्हा बेसिक नाही शिकवत राहता. बेचो काय जणांना वाटतं बेसिक म्हणजे मास्तर काय वजाबाकी शिकवते का? हो तेच ते. बेचो बेसाती 4 हातचा एक गुणणे प्लस एकाचा गुणाकार झाला 0 द्या, समोरच्याचा गुणाकार तिघांसोबत करा. बेचो बेसाती 4 हातचा आहे एक आणि हा एक असं येत आहे. 9 तर 8 8 आणि 4 12 हातचा आहे. 7 आणि 1 आणि हा 3 3828 पर्यायामध्ये आहे का? ऑप्शन नंबर किती होतो? बढ़िया. हो दिला नाही का? मी डायरेक्ट मानतो, लिहिलो नाही. नाही ते और मध्ये नव्हता तो स्टार मारलो होतो. तो जो आहे ना तिथं a प्लस b चा वर्ग मायनस a मायनस b चा वर्ग जो आहे तो त्याचा विस्तार म्हणजे त्याचा और मध्ये नाही तो स्टार मारून त्याला वेगळं तो स्ट्रक्चर दिलं होतं. हे जर a चा a प्लस b चा वर्ग मायनस a प्लस इथं ते तो वेगळा आहे. तो वेगळा आहे खाली आहे त्याला, म्हणून तिथे स्टार मारला होता. मला तिथे दिसेल स्टार मारलेला त्याचं कारण पुढे तो वेगळा आहे. अच्छा अच्छा तो जो आहे ना ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग ए प्लस बी आणि ए मायनस बी तो वेगळा आहे. हो 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 तो वेगळा आहे, हा वेगळा. क्लिअर आहे ना? तो वेगळा आहे, हा वेगळा. हां बाकीचे मग और मध्ये आहे. त्याला तोही राहू शकते, तोही राहू शकते. तो वेगळा आहे.
झाले किती झाले आज? किती झाले? 7 झाले की 8 झाले?